मी प्राध्यापक फेडी चौगुले, विवेकवर्धिनी ज्युनियर कॉलेज पंढरपूर. विद्यार्थी मित्र, पेअर ऑफ लाईन्स हा 12वीचा आपण सेक्शन 1 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर सुरू केलेला आहे आणि यामध्ये आजचं आपले सेकंड लेक्चर आहे. या सेकंड लेक्चर मध्ये आपण होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 यामधलं कंबाइंड इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन हे आर्टिकल पाहणार आहोत. ओके, तर यामध्ये होमोजेनियस इक्वेशनची डेफिनेशन, होमोजेनियस इक्वेशन म्हणजे काय आणि कंबाइंड इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईनचं जे कंबाइंड इक्वेशन कसं काढायचं आणि त्याचं आणि होमोजेनियस इक्वेशन मध्ये काय रिलेशन आहे हे आपल्या ह्या आजच्या दुसऱ्या लेक्चर मध्ये होणार आहे. ऍक्च्युअली पाठीमागच्या तासाला मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आणि कंबाइंड इक्वेशन, व्हॉट इज मीन बाय कंबाइंड इक्वेशन, याच्यावरतीच ऍक्च्युअली एक पहिलं लेक्चर घेतलेलं आहे. खरं तर त्यामध्ये बेसिक कन्सेप्टलाच मी जास्त महत्व दिलं, कारण आपल्याला हा सीईटीचा चॅप्टर आणि फार महत्वाचा आहे. तसं पाहिलं तर पेअर ऑफ लाईन्स बोर्डासाठी जो 6 मार्काला चॅप्टर आहे ते ह्या सेकंड लेक्चर पासूनच सुरू होते. कारण पहिल्या लेक्चर मध्ये फक्त मी कंबाइंड इक्वेशन कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन एवढंच बघितलंय, पण त्याला जोडून त्याच्या आधी मी 11वीला लाईन मध्ये जे आपण शिकलोय, स्ट्रेट लाईन मध्ये जे शिकलेलो आहे त्याची सगळी उजळणी घेतली, कारण त्या ठिकाणी आपल्याला सीईटी जेई या दृष्टीने सर्व चॅप्टर हा महत्वाचा आहे. म्हणून ते घेणं फार गरजेचं होते की त्याकरून जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की आपण ह्या पेअर ऑफ लाईन सुद्धा परफेक्ट होऊ यामध्ये. कारण मागचे सर्व चॅप्टर आपण परफेक्ट केलेलेच आहेत, खात्री आहे मला. आता हा सुद्धा सिंपल आहे, शॉर्ट आहे हा चॅप्टर, आणि हा सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून याच्यातून तुम्ही घेणारच आहात, मला हे माहित आहे. ठीक आहे, तर आता पाहूया यामध्ये आपल्याला काय काय आहे. तर हे आपण चॅप्टर आउटलाईन वगैरे पाहिलेलंच होतं पाठीमागे. आता डिग्री ऑफ टर्म कंबाइंड इक्वेशनची डेफिनेशन पाहिली होती. काय पाहिली होती की दोन लाईन्सची जी इक्वेशन्स असतात, जनरल इक्वेशन काय असतं लाईनचं, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 अशा टाइप मध्ये, आणि अशी जर दोन लाईन्स असतील तर त्या दोन लाईनचा गुणाकार करायचा म्हणजेच कंबाइंड इक्वेशन, हे पाहिलेलं आहे. आता होमोजेनियस इक्वेशनची डायरेक्ट डेफिनेशन घ्यायच्या आधी डिग्री ऑफ टर्मची डिग्री, ऍक्च्युअली हे तुम्हाला 9वीला पॉलिनॉमियल म्हणून एक चॅप्टर होता बहुपदी, त्यामध्ये हे झालेलंच आहे. तरी सुद्धा एकदा रिवाइज करू म्हणजे तुम्हाला प्रत्येक टर्मची डिग्री कशी असते हे लक्षात येईल. तर पहा इथं काय दिलेलं आहे डिग्री ऑफ डेफिनेशन मध्ये, द सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स, the sum of indices of all variables in a term is called as the degree of term. For example, in the expression x square plus 3xy minus 2y square plus 5x plus 2, the degree of the term x square is 2. आता प्रत्येकाची डिग्री पहा, म्हणजे इंडेक्सेस, व्हेरिएबलचा जो इंडेक्सेस आहे, जो इंडेक्स आहे तो, आणि दोन व्हेरिएबल जर गुणाकाराच्या स्वरूपात असतील तर दोन्ही इंडेक्सेसची बेरीज करायची. म्हणजे इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे 1 प्लस 1 2, म्हणजे याची सुद्धा डिग्री 2 झाली. एक्स वर्गची डिग्री 2, द डिग्री ऑफ टर्म एक्स वाय इज ऑल्सो 2, द डिग्री ऑफ वाय स्क्वेअर इज 2, द डिग्री ऑफ एक्स, ह्या एक्स ची डिग्री म्हणजेच इथं घातांक जो असतो तो 1, therefore we write here 1, and the degree of constant term 2 is 0. म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री कशी डिफाईन केली जाते हे तुम्हाला माहिती आहे. टर्मची ही एक टर्म झाली, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, चौथी टर्म आणि पाचवी टर्म. इथे एक्स इंटू वाय असलं तरी, इंटू असेल तरी सुद्धा ती टर्म एकच धरायची. फक्त प्लस आणि मायनस जर सेपरेट होत असतील तर त्या वेगवेगळ्या टर्म्स झाल्या. ओके, तर आता मला सांगता येईल की तुम्ही लक्षात आला असेल तुमच्या की प्रत्येक टर्मची जी डिग्री कशी डिफाईन केली जाते. तर सिंपल आहे, सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन अ टर्म इज कॉल्ड एज द डिग्री ऑफ टर्म. ओके, होमोजेनियस इक्वेशन कशाला म्हणायचं पहा, डेफिनेशन सी हियर, an equation in which the degree of every term is the same is called as the homogeneous. म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री जर समान असेल, सारखी असेल, सेम असेल तर त्याला होमोजेनियस इक्वेशन म्हणायचं. मग ती डिग्री किती असो, 2 असो, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, प्रत्येक टर्मला डिग्री 2 पाहिजे तर त्याला होमोजेनियस इक्वेशन म्हणायचं. किंवा प्रत्येक टर्मला डिग्री 3 पाहिजे, प्रत्येकाची सेम डिग्री, an equation in which the degree of every term is सेम असायला पाहिजे. मग 2 असो, 3 असो, 4 असो, प्रत्येक टर्मची त्याला काय म्हटलं जातं, होमोजेनियस इक्वेशन. सी हियर फॉर एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस 3xy इज इक्वल टू 0. म्हणजे इथे 1 आणि 1 आहे म्हणजे 2, याची डिग्री 2 आहे, here is also degree 2, therefore this is called homogeneous equation. इथं पहा, याची डिग्री 2 आहे, याची 2 आहे, होमोजेनियस इक्वेशन. प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे, these are the homogeneous equations. Okay, but
3x² plus 2xy plus 2y² plus 5x is equal to 0 is a not homogeneous equation because the degree of last term is 1. Here is the degree 2, here is also degree 2, this is also degree 2, but in last term degree of x is 1. Therefore we cannot say this equation is the homogeneous equation. Okay, and therefore we write here is not a homogeneous equation. म्हणजे homogeneous equation डिग्री ऑफ टर्म आणि होमोजेनियस इक्वेशन कशाला म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे. ठीक आहे. तर पहा आता थेरम आहे आपल्याला द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. 3 मार्काला थेरम विचारतात. प्रूव्ह दॅट. विद्यार्थी मित्रो, थेरम हे 2-3 थेरम आहेत यामध्ये. थेरम 1, थेरम 2, थेरम 3. लाईन चॅप्टर तर अतिशय छोटा आहे. तुम्हाला माहिती असेल मी पाठीमागे सांगितले की बोर्डला, स्टेट बोर्डला जो आपला 112 मार्काचा जो पेपर असतो 56 विथ ऑप्शन, 40 मार्क कंपल्सरी, पण विथ ऑप्शन अटेम्प्ट एनी 8 असतात आणि देतात 12. अशा पद्धतीने सेक्शन बी, सेक्शन सी मध्ये. तर असा 112 मार्काच्या पेपर मध्ये बोर्डला कंपल्सरी 15% थेरम विचारावे लागतात कुठलाही क्वेश्चन पेपर काढला तरी. मग 112च्या 15% म्हणजे साधारणतः आपल्याला 16 ते 17 मार्काचे थेरम बोर्डला विचारावे लागतात. म्हणजे ऍटलिस्ट 4 ते 5 थेरम, म्हणजे 4-4 मार्काचे 4 विचारू शकतात किंवा काही 4 मार्काचे, काही 3 मार्काचे, असे 4 ते 5 थेरम विचारावे लागतात. तुम्हाला पेअर ऑफ लेंथचा हा जो थेरम आहे, तिन्ही थेरम तुम्ही परफेक्ट करा. 6 मार्काचं वेटेज आहे. एक एक आर्टिकल कॅन्सलच केलेला आहे. त्या 3 थेरम पैकी एक थेरम शुअरली तुम्हाला असणारच आहे. अतिशय सोपे थेरम आहेत. बघा तुमच्या लक्षात येईल. पहिला थेरम काय सांगतो, द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. म्हणजे ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईनचं जर कंबाइंड इक्वेशन आपण फाइंड आउट केलं तर ते कंबाइंड इक्वेशन म्हणजेच होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. दोन व्हेरिएबल मधलं सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन त्या ठिकाणी असतं. ते आपल्याला दाखवायचंय. आपल्याला माहिती आहे इथे डायग्राम दाखवले बघा प्रूफ मध्ये. एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. दोन लाईन ओरिजिन मधून जातात आणि पाठीमागे आपण सांगितले की जेव्हा एखादी लाईन ओरिजिन मधून जाते तेव्हा त्या लाईनचं जनरल इक्वेशन काय असतं, तर ax प्लस by इज इक्वल टू 0. प्लस सी ची टर्म नसते. कुठलेही लोकस जर ओरिजिन मधून जात असेल, मग ते लाईन असेल, सर्कल असेल, पॅराबोल असेल, कोणताही कर्व असेल, जर तो लाईन मधून म्हणजे ओरिजिन मधून जर जात असेल तर त्या इक्वेशन मध्ये प्लस सी ची टर्म नसते. लक्षात ठेवा हे. म्हणजे इथं दोन लाईन ओरिजिन मधून जातात तर दोन्ही लाईनच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म नसणार आहे. आणि ह्या दोन लाईनचं गुणाकार जर केला, ह्या दोन्ही लाईनचा गुणाकार हा होमोजेनियस इक्वेशन असतो. सिंपल प्रूफ आपल्याला दाखवायचं आहे. पहा त्यासाठी आपण दोन इक्वेशन, जनरल इक्वेशन कन्सिडर करायची. लेट a1x plus b1y is equal to 0 and a2x plus b2y is equal to 0 be any two lines passing through the origin. ओरिजिन मधून जाणारे ह्या दोन लाईन्स आहेत. therefore their combined equation is, मग दोन्हीचं कंबाइंड इक्वेशन मध्ये त्या दोन लाईनचा गुणाकार. मागच्या लेक्चरला आपण पाहिलेलंच आहे की दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन म्हणजेच त्या दोन लाईनचा गुणाकार करायचा. आणि मग या ठिकाणी दोन्ही लाईनचं मल्टिप्लिकेशन केलं. पहिल्या कंसानं दुसऱ्या कंसातल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा. a1 a2 x स्क्वेअर प्लस a1 b2 xy प्लस a2 b1 xy प्लस b1 b2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंस फक्त सोडवले. and therefore a1 a2 x square plus इथे xy कॉमन काढला. कंसात काय राहील, a1 b2 plus a2 b1 plus b1 b2 y square as it is equal to 0. Now put the corresponding constant. Suppose a1 a2, there is a multiplication. For this we can write here a1 b2 plus a2 b1 for 2h and b1 b2 for b. अशा पद्धतीने जर आपण सबस्टिट्यूशन केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला जे इक्वेशन मिळणार आहे ax square plus 2hxy plus dy square is equal to 0. This is the homogeneous equation, second degree equation. कारण का प्रत्येक टर्मची डिग्री ही सारखी आहे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. This equation is the homogeneous equation and this equation is the combined equation passing through origin. ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन आहे. कारण ही दोन लाईन जी ओरिजिन मधून जाणारे आपण कन्सिडर केलेले आहेत त्यामध्ये प्लस सी ची टर्म नाही. याचा अर्थ ते दोन लाईन्स ओरिजिन मधून जातात.
Okay, and therefore we can write combined, which is the homogeneous equation of degree 2 in x and y, and therefore we can write the combined equation passing through origin is the homogeneous equation of degree 2. तर अशा पद्धतीने हे 3 मार्काला थिअरम आपल्याला प्रूफ होते. सिंपल आहे. अगदी 2 लाईन्स कन्सिडर करायच्या आणि त्याचा गुणाकार करायचा. त्या पद्धतीने आपल्याला लगेचच प्रूफ मिळतं. ओके, पाहू आता त्यामध्ये. त्यानंतर हा थिअरम पहिला महत्वाचा आहे, तो झाल्यानंतर सेकंड थिअरम काय सांगतो लगेच. याच्या उलट आहे, वाइस वर्सा थिअरम आहे. पहा काय स्टेटमेंट पहा. होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y, x that is ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represent a pair of lines passing through origin. तर ह्या इक्वेशन मध्ये हे जे दोन इक्वेशन, हे जे इक्वेशन आहे होमोजेनियस इक्वेशन, हे इक्वेशन काय सांगतंय की ह्या इक्वेशन मध्ये दोन लाईन्स असतात की ज्या दोन लाईन पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स असतात. म्हणजे अशा टाइपचं कोणतं जरी इक्वेशन असेल तर ते इक्वेशन हे काय असतं, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इफ h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तर पूर्वी ह्या थिअरम मध्ये एव्हरी होमोजेनियस इक्वेशन असाही क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलाय. हा थिअरम 3 मार्काला किंवा 4 मार्काला विचारला जातो. सोपा आहे, थोडासा लिंग आहे, पण इंटरेस्टिंग आहे. लगेच लक्षात येईल तुमच्या कशा पद्धतीने याचं प्रूफ आहे. मगाशी काय होता पहिला थिअरम, दोन पेअर ऑफ लाईन म्हणजे दोन लाईन्स ज्या आहेत की ज्या ओरिजिन मधून जातात त्याचा गुणाकार जर केला तर होमोजेनियस इक्वेशन येतं अशा टाइप मध्ये. हा थिअरम काय आहे की अशा टाइपचं इक्वेशन जे असतं, होमोजेनियस इक्वेशन जे असतं या टाइप्सचं, तर हे इक्वेशन मध्ये काय असतात, दोन लाईन्स असतात, पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, त्याचे दोन लाईन ओरिजिन मधून जातात. ओके, पाहूया आपण प्रूफ कशा पद्धतीने आहे. कन्सिडर द होमोजेनियस इक्वेशन. दिलेलं इक्वेशन आपण लिहिलं, x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, एक नंबर इक्वेशन आपण त्याला दिलं. नाउ वी कन्सिडर टू केसेस एज फॉलोज. आता दोन केसेस आपण त्या ठिकाणी कन्सिडर करूया. इफ b इज इक्वल टू 0, समजा एखादी इक्वेशन असं दिले की त्यामध्ये b ची किंमत 0 आहे. b 0 आहे याचा अर्थ 0 into y square is again 0. म्हणजे राहिलं काय फक्त, therefore equation 1 becomes ax square plus 2hxy is equal to 0. ओके, आता यातून जर मी x कॉमन काढला तर काय राहील, x जर कॉमन काढला तर ax plus 2hy is equal to 0, which means सेपरेट केलं, which means x is equal to 0 and ax plus 2hy is equal to 0. बरोबर आहे, which is the combined equation of the lines x is equal to 0 and ax plus 2hy is equal to 0. आता ही जी दोन इक्वेशन्स आली, ही दोन्ही इक्वेशन्स लाईनचे आहेत आणि ज्या दोन लाईन्स ओरिजिन मधून जातात. पहिली तर लाईन माहिती आहे, x is equal to 0 कशाचं इक्वेशन असतं, y ऍक्सिसचं असतं. आणि दुसरं इक्वेशन ax plus 2hy is equal to 0, याच्यावरून आपण डेफिनेटली सांगू शकतो की this line is passing through origin because there is no constant term in this equation and therefore this line passing through origin, and therefore for case 1 the given equation proves pair of lines passing through origin. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये दोन लाईन्स अशा मिळतात की त्या ओरिजिन मधून जातात. मग b इक्वल टू 0 ठेवा किंवा a इक्वल टू 0 ठेवा, केस वाढवायची काय आवश्यकता नाही. एक कुठलं तरी एकदा b इक्वल टू 0 आणि एकदा b नॉट इक्वल टू 0 म्हणजे आहे हे इक्वेशन जरी घेतलं तरी त्या पद्धतीने आपल्याला डिफाइन होतं हे दाखवायचं. म्हणून मी केस 1 मध्ये b इक्वल टू 0 घेतलं. बोर्डाच्या अनालिसिस मध्ये केस 1 लिहिले का या स्टेपला 1 मार्क मिळतो आपला. आता केस सेकंड पाहूया काय आहे. we observe that these lines passing through origin, हे दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जातात. ठीक आहे, केस सेकंड, if b is not equal to 0. आता b नॉट इक्वल टू 0 असताना काय करायचं, तर थोडंसं या ठिकाणी स्टेप्स लक्षात ठेवा, 4-5 स्टेप्स आहेत. कशा पद्धतीने ते प्रूफ होते पहा. म्हणजे आहे हेच इक्वेशन आहे, वी मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय b. तर इक्वेशन 1 ला प्रत्येक टर्मला b ने मल्टिप्लाय करायचं. काय मिळेल पहा, त्याला b ने मल्टिप्लाय केलं abx स्क्वेअर, इथं b ने मल्टिप्लाय केलं 2hbxy आणि थर्ड टर्मला b ने मल्टिप्लाय केलं b स्क्वेअर y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता फक्त टर्मची ऍडजस्टमेंट केली, b स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 2hbxy लेफ्ट हँडला ठेवलं इज इक्वल टू abx स्क्वेअर आपण राईट हँडला शिफ्ट केलं म्हणजे मायनस होईल. ओके, आता इथं मला कम्प्लीट स्क्वेअर करायचा आहे, तर इथं मी प्लस मायनसची ऍडजस्टमेंट करतो किंवा दोन्ही बाजूला h वर्ग x वर्ग ऍड करतो. पहा त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. To make LHS complete square, we add h square x square to both sides. We get, पहा इथं फक्त दोन्हीकडे प्लस h वर्ग x वर्ग ऍड केलं, दोन्ही साइडला ऍडजस्टमेंट केली. आणि हे काय केलं तर आता मला हे पहिल्या लेफ्ट साइडला जे तीन टर्म दिसतात
त्या तिन्ही टर्म्स म्हणजे काय आहेत तर dy प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हेच एक्सपान्शन आहे ते ए अधिक बी कंसाचा वर्ग ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि इथे एक्स स्क्वेअर जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील एच वर्ग वजा ab ओके नाउ सी हियर अगेन by plus hx bracket square as it is equal to now we can write h square minus ab in terms of its square therefore we write here root मध्ये h वर्ग वजा ab bracket चा square म्हणजे हे जर कंस सोडवला तर वर्ग आणि वर्गमूळ निघून जातं आपल्याला राहिले h वर्ग वजा ab पण आपण ते करायचं नाही पूर्ण वर्गाच्या स्वरूपामध्ये आपल्याला डिफाइन करायचंय x स्क्वेअर आहे असंच ओके h वर्ग वजा ab ग्रेटर दॅन 0 का तर हे पॉझिटिव्ह पाहिजे कारण रूट मध्ये जर निगेटिव्ह आलं तर त्या ठिकाणी इमॅजिनरी होतंय ते कॉम्प्लेक्स मध्ये जातं आणि त्यामुळे ती कंडिशन इथं त्या ठिकाणी लिहिली आता दोन्ही वर्गाबद्दल आपण एकच वर्ग देऊ शकतो पहा इथं by प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर टर्म आपण ट्रान्सफर केली मायनस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घातांकाचा नियम वापरला हा ए वर्ग बी वर्ग म्हणजे ए बी कंसाचा वर्ग दोन्ही वर्गाबद्दल एकच वर्ग लिहिला आता हे जर ऑब्झर्व केलं आपण तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर पहिला कंस म्हणजे ए दुसरा कंस म्हणजे बी तर ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र काय असतं ए प्लस बी आणि ए मायनस बी therefore we write here by plus hx plus second bracket in another bracket by plus hx minus second bracket है ना म्हणजे a plus b into a minus b तर अशा पद्धतीने सॉरी ए म्हणजे by plus hx प्लस आणि by plus hx मायनस ओके अशा पद्धतीने त्या ठिकाणी आता इथे x जर कॉमन काढला तरी त्या ठिकाणी काय होईल पहा प्लस बी वाय नंतर लिहिलं एच प्लस अंडर रूट एच वर्ग वजा ए बी इंटू एक्स कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्म मध्ये एक्स आहे ते कॉमन काढलं प्लस बी वाय आहे असंच लिहिलं इथं सुद्धा एच मायनस अंडर रूट एच वर्ग वजा ए बी ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0 दोन्ही टर्म आपण 0 शी इक्वेट जर केल्या therefore we get h plus under root h square minus ab into x plus by is equal to 0 and second square bracket is also equal to 0 तर ही जर दोन इक्वेशन आपण ऑब्झर्व केली तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की दोन्ही इक्वेशन हे ax plus by is equal to 0 ह्या फॉर्म मध्ये आहेत कारण पहिला राऊंड ब्रॅकेट म्हणजे जर आपण ते सपोज केलं कारण हे सगळं कॉन्स्टंट आहे एच ए बी एच सर्व व्हॅल्यू ह्या कॉन्स्टंट आहेत म्हणून ax plus by is equal to 0 इथं सुद्धा तसंच आहे ax plus by is equal to 0 दोन्ही फरक आहे तर इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे these two lines of the equation of the lines and these two lines do not contain constant term hence we can write these two lines passing through origin ह्या दोन लाईनची इक्वेशन्स आहेत कारण ह्या दोन्ही ह्या लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहेत ax by is equal to 0 त्यामुळे इक्वेशन ऑफ लाईन्स आहेत आणि ओरिजिन मधून जाणारे आहेत कारण दोन्ही लाईनची इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म नाही सेपरेट टर्म असते ती प्लस सी वगैरे अशी तर अशी टर्म नाही त्यामुळे ही दोन्ही लाईन्स काय सांगू शकतो आपण which passing through the origin we observe that these lines passing through origin and therefore the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represent a pair of line passing through origin if h वर्ग minus ab is not is greater than or equal to 0 तर अशा पद्धतीने हा 3 किंवा 4 मार्काला थेरम असतो 3 मार्काला जेव्हा विचारतात तेव्हा केस 1 1 मार्काला केस 2 जी आहे ही मात्र 2 मार्काला सुरुवातीच्या काही स्टेप्स फक्त लक्षात ठेवा आपल्याला हायस्कूलचेच फॉर्म्युले वापरायचे ए अधिक बी कंसाचा वर्ग त्यानंतर घातांकाचा नियम त्यानंतर ए वर्ग वजा बी वर्ग आणि सेपरेट इक्वेशन लिहायची आणि इथे लिहायचं which these are the equation of the lines and which do not contain constant term hence they are passing through origin अशा पद्धतीने हा थेरम प्रूफ होतोय सोपा आहे दोन थेरम आपण पाहिले यामध्ये आजच्या लेक्चर मध्ये पहिला थेरम त्याच्या उलट होता ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईनचे इक्वेशन हे कंबाईन्ड असतं आणि दुसरा थेरम त्या उलट कंबाईन्ड इक्वेशन जर असेल तर त्यामध्ये दोन लाईन्स रिप्रेझेंट होतात हे आपल्याला दाखवायचे त्यासाठी दोन केसेसचा आपण आधार घेतला आणि आपण आता डेफिनेटली सांगू शकतो की given homogeneous equation represent pair of lines which passing through origin ओके तर अशा पद्धतीने हे थेरम तुम्ही परफेक्ट करायचे दोन्ही थेरम निश्चितपणे एक थेरम आपल्याला परीक्षेला विचारला जातो ठीक आहे आता नेचर ऑफ लाईन्स तर ह्या विचारून आपण अशा पद्धतीने लाईनचं नेचर जसं तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये 11च्या स्ट्रेट लाईन वरून जनरल लाईनच्या इक्वेशन वरून त्या लाईन्स कोइन्सिडेंट आहेत का पॅरलल आहेत का परपेंडिक्युलर आहेत का इंटरसेक्टिंग आहेत त्याच्या कंडिशन दिल्या
तसं आता आपल्याला कंबाईन्ड इक्वेशन वरून कंबाईन्ड इक्वेशन जे आहे आपलं ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 त्याच्यावरून आपल्याला लाईन पॅरलल आहेत का परपेंडिक्युलर आहेत का कोइन्सिडेंट आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी डिफाइन करता येतं. हा तर पाठीमागच्या थेरम वरून दोन इक्वेशन जे आपल्याला मिळाली होती हे पहा h प्लस अंडर रूट h वर्ग वजा abx प्लस by इज इक्वल टू 0 आणि h मायनस अंडर रूट h वर्ग वजा abx प्लस by इज इक्वल टू 0 असे दोन इक्वेशन मिळाले होते. बरोबर आहे, एकात प्लस आणि एकात मायनस एवढाच फक्त फरक आहे. आपल्याला लाईनचे जर इक्वेशन दिले असतील तर आपल्याला स्लोप डिफाइन करता येतात मायनस ए अपॉन बी आहे ना, स्लोप इज इक्वल टू. मग इथे सुद्धा आपण त्या पद्धतीने डिफाइन करू शकतो. आणि नेचर ऑफ लाईन मध्ये जे एच वर्ग वजा ए बी आहे स्लोप आपण नंतर घेऊया आणि नेचर ह्याच्यावरून डिफाइन करूया. इफ एच वर्ग एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल देन लाईन रिप्रेझेंट बाय वन आर डिस्टिंक्ट. तर ह्या दोन्ही लाईन्स ह्या डिस्टिंक्ट असतात म्हणजे वेगवेगळ्या असतात. पहा एमसीक्यू साठी फार विषय म्हणजे महत्वाचा आहे ही कंडिशनचा. अशा पद्धतीने दिलेल्या लाईन्स ह्या तुम्हाला ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 या टाइप मध्ये इक्वेशन देतात. आणि त्यावरून त्यामध्ये ज्या दोन लाईन्स असतात त्या दोन लाईन्स त्या पॅरलल आहेत का परपेंडिक्युलर आहेत का डिस्टिंक्ट आहेत का कोइन्सिडेंट आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर काय नाही फक्त दिलेले इक्वेशन कम्पेअर करायचं. ए एच बी च्या तीन किमती तुम्हाला मिळतात आणि यामध्ये त्या व्हॅल्यू ठेवायच्या. एच वर्ग वजा ए बी ह्याची जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली ग्रेटर दॅन 0 आली देन वी कॅन राईट द गिवन इक्वेशन द गिवन लाईन्स आर डिस्टिंक्ट. ओके, जर इक्वल टू 0 आलं स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 आलं then line represented by one are coincident. पहा एक्झॅक्ट 0 जर आलं तर आपण सांगू शकतो की दिलेल्या लाईन्स या कोइन्सिडेंट आहेत. एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 आलं तर मगाशी मी सांगितलं होतं लेस दॅन 0 असेल तर रूट मध्ये मायनस साइन येतं आणि रूट मायनस मीन्स इमॅजिनरी झालं and therefore we can write does not represent pair of lines. अतिशय महत्वाचे हे नेचर ऑफ लाईनच्या कंडिशन्स आहेत. त्याच्यावरून तुम्ही एमसीक्यू मधला पर्याय तुम्हाला पटकन आपल्याला शोधता येतो यामध्ये. If b is equal to 0 then one of the line is y axis. b ची किंमत जर 0 असेल म्हणजे फक्त x म्हणजे मगाशी आपण पहिली केस पाहिली होती बघा x is equal to 0 म्हणजे y axis चे इक्वेशन असतं म्हणून इथे दिले बघा. If b is equal to 0 then one of the line is y axis whose slope is not defined and the slope of the other line is minus a upon 2h. आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार डायरेक्ट सांगू शकतो. कारण एक जर लाईन y axis असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप हा काय असतो minus a upon 2h. This is the shortcut for the finding the slope. Okay, for CET. Next, provided that h is not equal to 0 म्हणजे तो not 0 पाहिजे कारण इन्फिनिटी येईल दुसरा पण त्यासाठी. नेक्स्ट पहा if h square minus ab greater than or equal to 0 and b is not equal to 0 then slope of the lines are पहा मला सांगितलेलं डेफिनेशन m1 आणि m2 जर दोन स्लोप असतील तर मायनस a अपॉन b दॅट इज मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y दोन्ही ठिकाणी घेतला आपण म्हणजे एकीकडे प्लस आणि एकीकडे मायनस अशा पद्धतीने ते होईल. आता या दोन्हीची जर आपण ऍडिशन केली m1 प्लस m2 तर काय होईल पहा छेद समान आहे म्हणून b लिहिला आणि न्यूमरेटरची जर फक्त बेरीज केली तर मायनस रूट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी आणि प्लस रूट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी कॅन्सल होईल. मायनस एच मीन्स मायनस 2h अपॉन बी and then we get the most important formula for relation between two slopes m1 and m2 is m1 plus m2 is equal to minus 2h upon b. Similarly या दोन्हीचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं m1 into m2 तर या ठिकाणी b into b b स्क्वेअर होईल आणि इथं मायनस एच मायनस आणि मायनस एच प्लस आहे म्हणजे a वजा b आणि या अधिक b चा जर फॉर्म्युला वापरला तर a वर्ग वजा b वर्ग तर त्यानुसार आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर h वर्ग कॅन्सल होतंय प्लस होईल इथं कंस सोडवल्यावर ab प्लस ab दॅट इज ट्वाइस ab होईल आणि त्या ठिकाणी मग कॅन्सल होईल या ठिकाणी सुद्धा एक बी कॅन्सल होईल वी गेट a अपॉन b. अशा पद्धतीने तिथं आपल्याला महत्वाचं रिलेशन मिळालं. तर हे कसं फाइंड आउट झालं हे मी सांगितलं गुणाकार करून या स्लोपच्या दोन डेफिनेशन वरून. पण आपल्याला हे फॉर्म्युले फार महत्वाचे पाठ करावे लागतील लक्षात ठेवावे लागतील. m1 plus m2 is equal to minus 2h upon b and m1 into m2 is equal to a upon b. बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होतो आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. ठीक आहे. द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m whose roots are m1 and m2 is given by आणि मग या ठिकाणी
क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला डिफाइन होतं m² मायनस m1 प्लस m2 इंटू m प्लस m1 इंटू m2 इज इक्वल टू b. म्हणजे m1 आणि m2 जर रूट्स असतील तर m मायनस m1 आणि m मायनस m2 हे त्याचे जर रूट्स असतील तर m minus m1 into m minus m2 is equal to 0 are the equations, and after solving these equations we get this equation m square minus m1 plus m2 m plus m1 m2 is equal to b. आणि मग इथे m1 plus m2 ची किंमत जर आपण ठेवली minus 2h upon b, m1 m2 ची किंमत जर ठेवली a upon b, then we get bm square plus 2hm plus a is equal to 0. This equation is called as the auxiliary equation. Equation 2 is called as auxiliary equation of equation 1. Roots of the equation 2 are slope of the lines represented by equation 1. मग या auxiliary equation चे रूट्स काय असतात तर m1 आणि m2 हे रूट्स असतात जे आपण डिफाइन केलेले आहेत. मग त्या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं तर bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. ओके. आणि y इज इक्वल टू mx इक्वेशन मध्ये आपण जर इथं m च्या जागेला जर y बाय x जर ठेवला आणि सोडवलं तर आपल्याला ते होमोजेनियस इक्वेशन मिळतं. ax square plus 2hxy plus by square is equal to 0 if we put here m is equal to y by x because y is equal to mx है ना, ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन. आणि म्हणून m ची किंमत काय येते y by x. आपण ह्या दोन्ही ठिकाणी जर y by x ठेवलं आणि सिम्प्लिफाय जर केलं तर परत आपल्याला होमोजेनियस इक्वेशन मिळतं ax square plus 2hxy plus by square is equal to 0. तर ह्या रिमार्क मध्ये तुम्ही हे दोन फॉर्म्युले आणि ऑक्झिलरी इक्वेशन लक्षात ठेवायचं. m1 plus m2 is equal to minus 2h upon b, m1 into m2 is equal to a upon b. Most important these formulas. And auxiliary equation is bm square plus 2hm plus a is equal to 0. Okay? ठीक आहे. पाहूया आता पुढे या ठिकाणी सॉल्व्ड एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत. आजच्या लेक्चर मध्ये थिओरिटिकल मध्ये फक्त आपण दोन थेरम आणि त्याचे रिमार्क बघितलेले आहेत, नोट्स बघितलेले आहेत, नेचर ऑफ लाईन्स पाहिलेला आहे आणि m1 plus m2 m1 m2 चं रिलेशन बघितलं ऑक्झिलरी इक्वेशन सोबत. ठीक आहे. आता शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन x square minus 2xy minus 3y square is equal to 0 आर डिस्टिंक्ट. या दोन हे जे इक्वेशन रिप्रेझेंट केलेलं आहे हे कंबाइंड इक्वेशन असतं. म्हणजे ax square plus 2hxy plus by square is equal to 0 ह्या टाइप मध्ये हे कंबाइंड इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत ह्या दोन लाईन डिस्टिंक्ट आहेत म्हणजे वेगवेगळे आहेत हे आपल्याला दाखवायचंय. आपण नेचर ऑफ लाईन वरून डायरेक्ट सांगू शकतो इफ h square minus ab strictly greater than 0 then lines are distinct अशी कंडिशन आहे. त्यामुळे आपल्याला ahb च्या किमती आधी आपण फाइंड आउट करूया. हे कंपेअर करायचं. कंपेअर केल्यानंतर काय मिळेल पहा. गिवन इक्वेशन इज दिलेलं इक्वेशन लिहिलं कंपेअरिंग विथ a ची किंमत 1 मिळाली, 2h ची किंमत -2 चिन्ह सेरी घ्यायच्या कंपेअर करताना आणि b is equal to -3. Then we get a is equal to 1, h is equal to -1, b is equal to -3. कारण 2h बरोबर -2 म्हणून h बरोबर -1. या पद्धतीने तीन किमती आपण फाइंड आउट केल्या. a, h आणि b ची अशा तीन व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता त्या कंडिशन मध्ये आपण किंमत ठेवूया. we have h square minus ab is equal to h वर्ग म्हणजे h ची किंमत -1 आहे. -1 चा स्क्वेअर minus a into b 1 into -3. Simplify this. 1 plus 3 is equal to 4 which is strictly greater than 0 and therefore we can write the given lines represented by this equation are distinct म्हणजे वेगवेगळे आहेत. 2 मार्क साठी असा एक क्वेश्चन येतो. ते डिस्टिंक्ट आहेत का ते आपण काय डायग्राम वगैरे किंवा ग्राफ काढून दाखवायचे नाही तर डायरेक्ट कंडिशन मध्ये किंमत ठेवायची. त्यासाठी ते नेचर ऑफ लाईन्स मधली कंडिशन आपल्याला लक्षात असली पाहिजे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल पहा. फाइंड द सम अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स म्हणजे m1 प्लस m2 आणि m1 into m2 आपल्याला फाइंड आउट करायचंय. m1 सम म्हणजे बेरीज, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार स्लोपचा. आपल्याला फॉर्म्युला पाठच झालाय. m1 प्लस m2 मीन्स -2h upon b, m1 into m2 म्हणजे a upon b. दिलेलं इक्वेशन हे लाईन्स रिप्रेझेंटेड बाय म्हणजे लाईनचे इक्वेशन इथे एकच देतात कंबाइंड इक्वेशनच्या स्वरूपामध्ये. मात्र यामध्ये दोन लाईन्स असतात हे लक्षात ठेवा. आणि मग याच्या सहाय्याने आपल्याला आपण दोन लाईन्स पण सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. पाठीमागच्या लेक्चरला आपण फाइंड आउट केलेलीच आहेत. एक्सरसाइज मध्ये पण एक्झाम्पल आहेत. ते सोडवताना कसे सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचे ते पण पाहूया. आणि इथं सेपरेट इक्वेशन काढून त्याचे स्लोप काढून मग बेरीज वजा गुणाकार करायची गरज नाही.
डायरेक्ट आपल्याला M1 प्लस M2 चा फॉर्म्युला माहिती आहे -2H अपॉन B आणि M1 इंटू M2 चा फॉर्म्युला माहिती आहे A अपॉन B. त्यासाठी आपल्याला A, H आणि B च्या किमती डिफाइन कराव्या लागतील. Comparing with this equation ax square plus 2hxy plus by square we get a is equal to 1. x वर्गचा कोएफिशियंट 2h is equal to 4 आणि b is equal to -7. आता 2h is equal to 4 असेल तर h is equal to 2. अशा पद्धतीने a, h, b च्या किमती काढायच्या. पहिला मार्क इथे मिळतो. फक्त दिलेले इक्वेशन कंपेअर करायचं. ओके. आता आपल्याला सम अँड प्रोडक्ट विचारले म्हणजे M1 plus M2. पहा इथे if M1 and M2 are the slopes of the lines represented by this equation, then M1 plus M2 is equal to -2h upon b. M1 into M2 is equal to a upon b. Put corresponding values we get -2h ची किंमत काय पहा h ची 2 आहे म्हणजे 2h ची 4 upon b ची -7 minus plus we get M1 plus M2 is equal to 4 by 7. Similarly, M1 into M2 is equal to A upon B. A ची किंमत 1 आहे, B ची -7 आहे. We get -1 by 7. And therefore, their sum is a 4 by 7 and product is -1 by 7. असं 2 मार्क्स साठी क्वेश्चन्स येतं. सोपे आहेत, पटपट आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा. Find the separate equation of the lines represented by. ओके. सेपरेट इक्वेशनचे एक्झाम्पल आलेलेच आहे. आपण आता सांगितलं की एक्सरसाइज मध्ये पण एक्झाम्पल्स आहेत, ते पण सोडवणारच आहे. पहा इथं 2 दिलेले आहेत. कंबाइन्ड इक्वेशन दिलेले असतात आणि त्याची सेपरेट फाइंड आउट करायची. पहा सोल्युशन मध्ये x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. a वर्ग वजा b वर्ग जर आपण सूत्र वापरलं तर a प्लस b आणि a मायनस b. x मायनस 2y आणि x प्लस 2y इज इक्वल टू 0. and therefore सेपरेट करायची. x minus 2y is equal to 0 and x plus 2y is equal to 0, which are the separate equations. सोपं आहे अगदी, है ना. जेव्हा 2 टर्म दिलेले असतात तेव्हा ह्या पद्धतीने करा. 3 टर्म दिलेले असतानाच कसं काढायचं पहा. हे 2 मार्काला असतं, हे 3 मार्कासाठी असतं. असे काय नाही, कधी कधी 3 टर्मचं सुद्धा आपल्याला 2 मार्कसाठी येतं. डायरेक्ट जर फॅक्टर लगेच पडत असतील. पहा आता दिलेले इक्वेशन ह्या पद्धतीने दिले. कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करायची असते तर मिडल टर्म जी आहे ना -7 त्याची फोड करायची. की त्या ठिकाणी दोन्हीची बेरीज वजाबाकी ही -7 आली पाहिजे आणि गुणाकार हा त्या दोन्हीचा म्हणजे 3 चोक 12 आला पाहिजे, अशा दोन संख्या. आणि मग ती मिडल टर्मची ऍडजस्टमेंट म्हणजे आपण क्वाड्रॅटिकचे फॅक्टर जसे पाडतो ना त्या पद्धतीने मिडल टर्मची ऍडजस्टमेंट करायची. म्हणजे -7 ची फोड करायची आपण -3 आणि -4 आणि दोन्हीचा गुणाकार +12 येतो, है ना. आणि त्या पद्धतीने आपण डिफाइन केलं. पहा 3x² - 3xy - 4xy + 4y² = 0. म्हणजे -7 ची ऍडजस्टमेंट अशी करायची. काही करायचे नाही, -5 -2 असं नाही करायचं. तर हे आपलं क्वाड्रॅटिकचं जे टेक्निक आहे ते इथं वापरायचं. मग 2-2 ग्रुप करायचे. 3x पहिल्यामधून कॉमन काढला x y -4y कॉमन काढला x y इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट बद्दल एक ब्रॅकेट लिहिला x y 3x 4y इज इक्वल टू 0 आणि सेपरेट लिहायचं. मग therefore required separate equations are x minus y is equal to 0 and 3x minus 4y is equal to 0. ओके. तर अशा पद्धतीनं सोपं जर असेल तर पटकन 2 मार्कासाठी सुद्धा असे इक्वेशन्स आपल्याला दिली जातात. सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायची. अजून एक्सरसाइज मध्ये पण अशी एक्झाम्पल्स आहेत ते आपण सोडवणारच. ठीक आहे. पुढे पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. प्रत्येक एक्झाम्पल व्हरायटीचे एक्झाम्पल आपण घेतले वेगवेगळ्या टाइपचं. Find the value of k if 2x plus y is equal to 0 is one of the lines represented by this equation 3x square plus kxy plus 2y square is equal to 0. अगदी सोपे पहा कशा पद्धतीने बोर्डला विचारलं गेलं हे बऱ्याच वेळा. दिलेलं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन असं आहे आणि यामध्ये अननोन दिलाय k. त्या k ची किंमत फाइंड आउट करायची. पण ह्या लाईन मध्ये एक इक्वेशन असं आहे सांगितले 2x plus y is equal to 0. दुसरे इक्वेशन काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा पहिल्या लाईनचा स्लोप काय आहे -2. म्हणजे त्यातली जी एक लाईन आहे त्याचा स्लोप आपल्याला माहिती आहे -2. जर दोन जर रूट्स असतील m1 आणि m2 तर ते ऑक्झिलरी इक्वेशन ते सॅटिस्फाय होतं आपल्याला माहिती आहे. मग आपण फार तर याचं पहा as 2x plus y is equal to 0 is one of the lines represented by this equation. Hence -2 is a root of the auxiliary equation. 2m² plus km plus 3 is equal to 0. कारण ते रूट असतं आपण पाठीमागेच पाहिले. मग हे ऑक्झिलरी इक्वेशन कसं काढलं तर सोपं आहे. काय करायचं याला डिवाइड बाय x स्क्वेअर करायचं. प्रत्येक टर्मला x वर्गने डिवाइड केलं. मी इथं डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा सांगतो x वर्गने प्रत्येकाला डिवाइड केल्यावर y बाय x ची किंमत m ठेवायची म्हणजे 2m².
इथं एक्स वर्ग डिवाइड केल्यावर एक एक्स कॅन्सल होईल, वाय बाय एक्स म्हणजेच एम के एम. याला एक्स वर्ग डिवाइड केल्यावर एक्स वर्ग कॅन्सल 3 मिळालं. दिस इज कॉल्ड एज द ऑक्झिलरी इक्वेशन. शॉर्ट टेक्निक सांगितलं मी, अशा पद्धतीनं इक्वेशन तुम्ही लिहायचं. आणि यामध्ये एम ची किंमत जर -2 ठेवली, कारण ते रूट असतं आणि रूट असतं म्हणजे ते इक्वेशन सॅटिस्फाय करतं. वी गेट द व्हॅल्यू ऑफ के. पहा मग इथं एम च्या जागेला आपण -2 ठेवलं, -2 चा स्क्वेअर प्लस के इंटू एम, दॅट इज -2 प्लस 3 इज इक्वल टू 0. After solving this, -2 चा square 4 into 2 is 8, -2k plus 3 is equal to 0, -2k plus 11 is equal to 0, which implies 2k is equal to 11, and therefore k is equal to 11 by 2. 2 मार्क्ससाठी ॲज एक एक्झाम्पल असतं ऑक्झिलरी इक्वेशनचं. तर अशी वेगवेगळी व्हरायटी असते ह्या एक्झाम्पल मध्ये. आपण व्यवस्थितपणे प्रत्येक आर्टिकल समजून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने एक्झाम्पल सुद्धा आपल्याला एक्झरसाइज मध्ये सॉल्व्ह करायचे. इथे एखाद दुसरं असं तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिलेले आहे. ठीक आहे. आहे पाचवं एक अशाच टाईपचं आहे. शेवटचं घेऊ आपण एक्झाम्पल हे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ द अदर लाईन. ओके. म्हणजे अशी जे तुम्हाला के ची किंमत काढायची, यामध्ये स्लोप ऑफ काय सांगितलंय पहा, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये एका लाईनचा स्लोप हा 4 टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाईन, दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या 4 पट आहे, 4 टाइम्स आहे. म्हणजे पहिला M1 असेल आणि दुसरा M2 असेल, तर M1 इज इक्वल टू 4M2 हे आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. आणि मग पहिला m असेल स्लोप, तर दुसरा काय असणार आहे 4m. म्हणून इथे आपण लिहिलं लेट द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय p m and 4m. ओके. देअर सम इज m plus 4m is 5m. बट वी नो M1 प्लस M2 या दोन स्लोपची बेरीज ही -2h अपॉन b असते फॉर्म्युलानुसार. मग कम्पेअर जर केलं तर -2h ची किंमत किती येणार इथं, 2h ची किंमत k, -2h ची -k हे राईट, आणि b इज इक्वल टू 1 कम्पेअर केल्यावर, म्हणून -k. मग -2h अपॉन b म्हणजेच काय, ऍडिशन ऑफ टू स्लोप्स, म्हणजे 5m ची किंमत -k आली. देअरफॉर 5m इज इक्वल टू k. ओके. आता त्याच पद्धतीने m ची किंमत आपण लिहिली m इज इक्वल टू -k/5. आता गुणाकार सुद्धा आपल्याला माहिती आहे, m1 into m2 इज इक्वल टू a अपॉन b फॉर्म्युला आहे. पण m दोन्ही स्लोप तरी आपल्याला माहिती आहे, एक m आहे दुसरा 4m आहे, कारण 4 पटीने जास्त आहे, त्यामुळे हे 4m वर्ग आलं. पण दोन्हीचा गुणाकार फॉर्म्युलानुसार काय असतो, a अपॉन b. a ची किंमत 4 आहे, b ची किंमत 1 आहे, म्हणजे 4 अपॉन 1 इज इक्वल टू 4, and therefore 4m square is equal to 4, m square is equal to 1, and therefore we get here m square is equal to 1, here m is equal to -k/5. याचा जर मी स्क्वेअर केला इक्वेशन 1 चा, तर m वर्ग काय येणार, k वर्ग भागिले 25. इथं m वर्ग इज इक्वल टू 1. इक्वेशन 1 आणि 2 वरून काय करता येईल आपल्याला, k स्क्वेअर इज इक्वल टू 25, कारण -k/5 m ची किंमत आहे, त्याचा स्क्वेअर k वर्ग भागिले 25 तिकडे घेतलं 125 येईल, and therefore we get k is equal to plus or minus 5. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत. व्यवस्थित तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. काय अडचण असेल तर त्या ठिकाणी विचारत चला. ओके. लेक्चर आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचे लेक्चर्स असेच पाहायला मिळतील. थँक्यू.